अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। चला तर मग आज आपला विषय आहे, उद्या शुक्रवार आहे, आपल्या घरामध्ये कापुरासोबत ह्या 5 वस्तू जाळायच्या आहेत। लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या घरामध्ये विघ्ने, संकट, दुःख, दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्याला दर शुक्रवारी किंवा शुक्रवारपासून आपल्याला 11 दिवस, 21 दिवस किंवा 41 दिवस यथाशक्ती तुम्ही ह्या वस्तू घरामध्ये जाळू शकता, किंवा तुम्ही मंगळवार, शुक्रवारी पण करू शकता। जर समजा तुमच्या घरामध्ये खूप विघ्न आहे, संकटे आहेत, धनप्राप्ती होत नाही, धनाचं खूप नुकसान होत आहे, तर ह्या दररोज आपल्या देवघरासमोर संध्याकाळी ह्या कापुरासोबत ह्या 5 वस्तू जाळा। तुमच्या घरामधले सगळे विघ्न, संकटे दूर होतात। तसेच धनप्राप्ती होते, आलेलं धन अखंड राहते, अखंड लक्ष्मी घरात वास करते। म्हणून दर शुक्रवारी आवर्जून हे करावा। आपल्याला काय करायचं आहे, दिवाबत्ती लागण्याच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी प्रदोष वेळेमध्ये आपल्याला आपल्या देवघराची दिवाबत्ती वगैरे लावून घ्यायची आहे। आपल्या तुळशीजवळ एक दिवाबत्ती लावून घ्यायचं आहे। आपल्याला शुद्ध गाईचं तूप लागतं। शुद्ध गाईचं तूप नसेल तर साधं तूप असलं तरी पण चालेल। आपल्याला एक वात घ्यायचा आहे आणि एक पंती घ्यायची आहे। ती पंती तुम्ही मातीची पण घेऊ शकता किंवा स्टीलची, तुमच्याकडे पितळाची पंती असली तरी पण चालेल। एक वात घ्यायची आहे, एक वाताचे 2 वाती करायचे आहेत आणि त्या पंतीमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तूप आणि ते एक वातीची 2 वाती असे जॉईंट करून आपण ती वात ठेवायची आहे आणि 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे। भीमसेन कापूर असेल तर अतिउत्तम, भीमसेन नसेल तर तुम्ही वडी पण घेऊ शकता। 2 विलायची घ्यायची आहे, 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 2-3 दाणे आपल्याला पिवळ्या मोहरी घ्यायचे आहेत आणि हे त्या दिव्यामध्ये, तुपामध्ये सगळे एकत्र करायचं आहे आणि एकत्र करून आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करून द्यायचं आहे। जर तुमच्या घरामध्ये खूप धनाची हानी होत असेल, धन लाभ होत नसेल, धन येण्याचे मार्ग भेटत नसेल, तर तुम्ही हे 41 दिवस लगातार करा। तुमच्या घरामध्ये खूप छान सुंदरसा असा अनुभव तुम्हाला येईल। प्राप्तीचे अनेक मार्ग प्राप्त होतात आणि धन येण्याचे अनेक मार्ग आपल्याला भेटतात आणि अखंड घरामध्ये धन लक्ष्मी वास करत असते। आणि हे दिवा लावल्याच्या नंतर आपल्याला ते दिवा समोर बसून एक महालक्ष्मी मंत्र, तुम्हाला कोणताही मंत्र, महालक्ष्मीचा मंत्र येत असेल तर म्हणू शकता। जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र येत नसेल तर ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे एक माळ करायचं आहे आणि विष्णू गायत्री मंत्राचे एक माळ करायचं आहे आणि कुबेर मंत्र, त्या कुबेर मंत्राची आपल्याला एक माळ करायची आहे आणि श्री सूक्त आणि व्यंकटेश्वर स्तोत्र एवढ्या स्तोत्राचे आपल्याला त्या दिव्यासमोर बसून पाठ करायचं आहे। तुम्ही हे 41 दिवस तुम्ही लगातार हे मंत्र स्तोत्र तुम्ही करा आणि मंत्र जप करा। बघा तुमच्या घरामध्ये धन किती अनेक मार्गाने धन प्राप्त होईल आणि धनाची आपल्या घरामध्ये कधीही कमी पडणार नाही। आलेलं धन हे वाढतच जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि वातावरण राहील। तसेच संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कधीही झाडू मारू नये। झाडू मारल्याने सुद्धा लक्ष्मी माता नाराज होत असते। म्हणून आपण प्रदोष वेळेमध्ये किंवा रात्र झाल्यावर कधीही झाडू काढू नये, घरातलं कधीही झाडून काढू नये। आणि आपण ज्या वेळेस दिवा लावतो, दिवा अगरबत्ती करत असतो, त्यावेळेस आपले सगळे दार, खिडक्या थोड्या वेळासाठी म्हणजे प्रदोष वेळेपर्यंत सगळे दार, खिडक्या वगैरे उघडं ठेवावे। असे केल्याने घरामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत असते। सगळे दार, खिडक्या आपण बंद ठेवले तर माता लक्ष्मी येती
आणि ते परत निघून जाते. म्हणून आपले दिवाबत्ती करण्याच्या वेळेस आपले दार उघडे ठेवावे आणि घरातल्या जेवढे काही आपले लाईटी आहेत तेवढे लाईटी थोड्या वेळासाठी आपण दिवाबत्ती करत आहात तेवढा म्हणजे अर्धा तास 6 ते 7 वाजेपर्यंत सगळे लाईटी आपल्या घरामधले सगळे उजेड ठेवावे आणि तुळशीजवळ मुख्य दरवाजाला आणि देवाजवळ तुपाचा दिवा लावावा. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर